बीड जिल्हा कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी शिक्षा झालेल्या कैद्याकडून स्वतःची खाजगी कार धुवून घेतल्याचा प्रकार बीड जिल्हा कारागृहामध्ये उघडकीस आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हे जिल्हा कारागृह आहे ते चर्चेमध्ये आलेले आहे। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर याच कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट देणं, त्याचबरोबर तिथले CCTV बंद असणं, कारागृहातल्या कैद्याकडे मोबाईल सापडणं, कारागृहातल्या कैद्याकडे गांजा सापडणं यासारखे अनेक प्रकार उघडकीस आले होते। मात्र त्यानंतर पुन्हा आता या कारागृहामध्ये जे अनधिकृत पद्धतीने वृक्षतोड करण्यात आलेले समोर आपल्याला पाहता येईल। अशा पद्धतीचे शेकडो वर्षाची झाडं आहेत ती देखील या ठिकाणी तोडली गेली, महाकाय झाडं आहेत ती देखील तोडली, त्यामुळे देखील चर्चेत आले होते। आणि तो प्रकार समोर येत असतानाच आता दुसरा देखील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पेट्रस गायकवाड नावाचे जे तुरुंग अधिकारी आहेत, इथले जेलर आहेत, त्यांनी स्वतःची जी गाडी आहे ती गाडी एका कैद्याकडून धुवून घेतल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे कैद्याच्या सुरक्षितता आणि कैद्याच्या हक्काच्या संदर्भात देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली जावी, चौकशीची देखील मागणी केली जाते। न्यूज 18 लोकमतनं या अगोदर वृक्षतोडीची बातमी दाखवली होती, त्यानंतर DIG कारागृहाचे जे DIG आहेत त्यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली होती। आणि आता नव्यानं जो प्रकार समोर आला आहे त्यामुळे आता नेमका पेट्रस गायकवाड या वादग्रस्त अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पण अशा पद्धतीनं वाल्मिक कराड ज्या कारागृहामध्ये आहेत त्याच कारागृहाचे अधिकारी देखील अशा पद्धतीचा प्रकार करत असल्यानं त्याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।